पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या विषारी दारूमुळे मृत्यू तांडव सुरू असलेलं पाहायला मिळतंय। या सगळ्या मृत्यू तांडवच्या मागे अनेक गुप्त चेहरे आहेत। काही जणांना आतापर्यंत अटक सुद्धा झाली आहे। जी काय माहिती येते त्यानुसार आतापर्यंत 8 आरोपींना अटक झाली आहे। मात्र या सगळ्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा आरोपी आहे, ज्याचं नाव आहे योगेश वानखेडे। योगेश वानखेडे याच्यावरती यापूर्वीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि मुळात योगेश वानखेडे हा या प्रकरणामधला मुख्य आरोपी यासाठी आहे कारण त्याच्याकडूनच ही सगळी दारू बनवण्यात आली होती आणि तिचा पुरवठा सुद्धा झालेला होता। आता मात्र योगेश वानखेडेला पोलिसांनी जेव्हा ताब्यात घेतलं, अटक केलं, मुळात त्याला अटक कशी झाली ही सुद्धा स्टोरी इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यावरती आधीचे गुन्हे कुठले आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर 15 जणांचा आतापर्यंतचा ऑफिशियल आकडा जर आपण पाहिला तर 15 जणांचा हा ऑफिशियल आकडा आहे। त्यामुळे 15 जणांचा जीव घेणारा हा योगेश वानखेडे नेमका कोण हेच आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। योगेश वानखेडे हा तरुण पुण्यातल्या मुंडवा परिसरामध्ये वास्तव्याला आहे आणि जरी तो मुंडव्यात राहत असला तरी सुद्धा त्याचे कनेक्शन्स पुणे पिंपरी चिंचवड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत। कारण गेल्या अनेक वर्षांपासून तो दारू बनवण्याचं आणि विक्री करण्याचं काम करतो। दारू म्हणजे काय तर ज्याला हातभट्टी म्हटलं जातं, ती दारू जी अगदी स्वस्त मिळते, म्हणजे अगदी 20 रुपये, 30 रुपये आणि 50 रुपये असे या दारूचे दर असतात। हीच दारू गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्याकडून बनवली जाते। ही दारू तो पुण्याच्या काळेपडळ असेल किंवा हडपसर असेल या भागामध्ये सुद्धा विकतो। या व्यतिरिक्त उरळी कांचन आहे, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचा जो फुगेवाडीचा भाग आहे, जिथे या सगळ्या डेथ झालेल्या आहेत, तो फुगेवाडीचा भाग असेल, दापोडी असेल, या सगळ्या भागांमध्ये दारू सप्लाय करण्याचं काम सुद्धा योगेश वानखेडे हाच करतो। आता मुळात योगेश वानखेडेचं या सगळ्यामध्ये एंट्री कशी झाली तर काल जेव्हा या सगळ्या डेथ झाल्या, सुरुवातीला 5 एकाच गावातल्या किंवा फुगेवाडी मधल्या 5 घरांमधले 5 पुरुष या सगळ्यामध्ये दगावले। त्यामुळे जर 5 लोक एकसाथ किंवा अगदी थोड्या-थोड्या टाईम नंतर जर मरत असतील किंवा त्यांची जर प्रकृती गंभीर होत असेल, तर या सगळ्यामध्ये काही ना काही संशयास्पद आहे, हे ग्रामस्थांना वाटलेलं होतं। पोलिसांच्या म्हणण्यानुसार मात्र यामध्ये काहीही संशयास्पद नव्हतं। प्रत्येकाला काही ना काही मेडिकल कंडिशन्स होत्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय किंवा त्यामुळे ते ॲडमिट झालेत वगैरे असं पोलिसांचं पहिलं स्टेटमेंट होतं। नंतर मात्र कुटुंबियांकडून सुद्धा सांगण्यात आलं, की हो, या सगळ्यांनीच मृत्यू होण्याच्या काही वेळ आधी दारू प्यायलेली होती, काही तास आधी त्यांनी दारू प्यायलेली होती। हे निष्पन्न झाल्याच्या नंतर मग असं लक्षात आलं, की विषारी दारूमुळे हे सगळं झालेलं आहे। तेव्हापासून सगळी सूत्र हलायला सुरुवात झाली। त्यानंतर या सगळ्याची दाहकता थेट पुण्यामध्ये येऊन सुद्धा पोहोचली। पुण्याच्या हडपसरचा भाग असेल, काळेपडळ असेल, या भागामध्ये सुद्धा 3 ते 4 लोकांच्या डेथ झाल्या आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात आलं। तेव्हापर्यंतच योगेश वानखेडे याच्या नावावरती काही बातम्या व्हायरल व्हायला सुरू झालेल्या होत्या किंवा अनेक ठिकाणी विषारी दारू प्यायल्यामुळे या सगळ्यांचे मृत्यू झालेत अशा बातम्या पसरलेल्या होत्या। त्यामुळेच हा योगेश वानखेडे जो आहे तो चक्क स्वतःच एक्साइज ऑफिसर्स जे आहेत किंवा ज्याला आपण राज्य उत्पादन शुल्क म्हणतो, त्यांना जाऊन हा पठ्ठ्या स्वतःहून जाऊन भेटला आणि तिथे गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी याला ताब्यात घेतलं। म्हणजे त्यालाही असं वाटलेलं नव्हतं की कदाचित आपल्याला ताब्यात घेतील किंवा अटक करतील। तो अगदी शांतपणे माहिती घेण्यासाठी आणि इथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी म्हणून तो त्या ठिकाणी गेला। पण लगेचच एक्साइज अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आता वर्ग केलेला आहे त्याला आणि त्याचबरोबर त्याचे जे कोणी साथीदार होते या सगळ्यामधले त्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। आता मुळात हा वानखेडे नेमका कोण तर वानखेडे गेल्या अनेक वर्षांपासून जसं मी सांगितलं की तो दारू तर बनवतोच, दारूचा सप्लाय करतो खूप मोठ्या प्रमाणात। त्याचबरोबर याच्यावरती दारू विक्रीशी निगडीत यापूर्वीचे 3 गुन्हे असल्याची माहिती आहे। त्यामुळे मुळात ह्याचं पास्ट रेकॉर्ड सुद्धा होतं। त्याचबरोबर तो स्वतःहून तिथे हजर झालेला होता। त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, अटक दाखवली। त्यानंतर त्यानं आता या सगळ्याची कबुली दिल्याचं सुद्धा समोर आलंय। त्याच्या म्हणण्यानुसार त्यानं या सगळ्या दारूमध्ये जे स्पिरिट वापरलेलं होतं किंवा ज्याला आपण सकाळपासून केमिकल म्हणतोय, ते केमिकल नेमकं कोणतं आहे तर मिथेनॉल नावाचं एक केमिकल आहे। या मिथेनॉलमुळेच अशा काही रासायनिक प्रक्रिया झाल्या जेणेकरून त्या दारूमध्ये विष तयार झालं, टॉक्सिक झाली ही दारू आणि त्यामुळेच ही दारू ज्यांनी पिली त्या सगळ्यांनाच या सगळ्याचा त्रास झाला। काहींना चक्कर आली, काहींना उलट्या झाल्या, काहींना तोंडाला फेस आला, काहींचा अक्षरशः श्वास गुदमरलेले होते किंवा हृदय बंद पडण्यासारख्या घटना सुद्धा घडल्या। त्यामुळे याच योगेश वानखेडेमुळे हे सगळं घडलं।
पण या प्रकरणामध्ये योगेश वानखेडे हा एकटा आरोपी नाहीये, कारण तो केवळ दारू सप्लाय करणारा आहे. त्याच्याबरोबर दारू बनवणाऱ्यांची सुद्धा टीम आहे. या व्यतिरिक्त दारू विकणाऱ्यांची सुद्धा टीम आहे. आता याच टीम मधलं सगळ्यात मुख्य नाव कोण आहे, तर कर्नल सिंग नावाचा एक व्यक्ती आहे. जो व्यक्ती पुण्यातल्या पिंपरी चिंचवड मधल्या फुगेवाडीमध्ये त्याचा एक दारूचा गुत्ता आहे आणि तिथून हे सगळं रॅकेट जे आहे किंवा हे मृत्यूचं तांडव कुठून सुरू झालं, तर या कर्नल सिंगच्या दारूच्या गुत्त्यापासून सुरू झालं. सध्या पोलिसांनी कर्नल सिंगला तर अटक केलेलीच आहे, पण त्याचा गुत्ता सांभाळणार त्याचा जो मुलगा आहे त्याला सुद्धा अटक केली आहे. इकडे वानखेडेला अटक झाली आणि या व्यतिरिक्त आणखी 5 लोकांना अटक केलेली आहे. म्हणजे टोटल आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभाग या सगळ्यांनी मिळून आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे, ज्यातला मुख्य आरोपी अर्थातच कर्नल सिंग आणि त्यापेक्षाही महत्वाचा असलेला हा वानखेडे. या वानखेडेने यापूर्वी नेमकं काय काय अशा पद्धतीचे उपद्व्याप करून ठेवलेले आहेत हे सुद्धा आता पोलिसांकडून शोधलं जाणार आहे. या व्यतिरिक्त वानखेडेने हे जे मिथेनॉल मिक्स केलं आणि त्यांनी स्वतः ही कबुली सुद्धा दिल्याचं कळतंय. मुळात त्यानं मिथेनॉल मिक्स का केलं या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. जर अनेक वर्षांपासून तो दारू बनवण्याचं आणि विकण्याचं काम करतो, तर त्याला हे चांगलंच ठाऊक असणार की दारू बनवण्यासाठी कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरावे लागतात आणि काय वापरायचं नाही, काय वापरलं तर ते डेंजरस बनेल हे सुद्धा त्याला ठाऊक असणार आहे. मग हे सगळं माहित असून सुद्धा वानखेडेने मिथेनॉल नेमकं मिक्स का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं का, किंवा ते त्याने कुठून आणलं. मिथेनॉलच्या बाबतीत असंही म्हटलं जात आहे की मिथेनॉलचा पुरवठा हा सर्रास कुणालाही केला जातोय. यामध्ये काहीही चेक केलं जात नाही की कोण घेऊन चाललंय, कशासाठी वापर होणार आहे, यावरती अजिबातही नियंत्रण नाहीये. त्यामुळेच हे सगळं झाल्याचा आरोप सुद्धा अनेकांकडून केला जातोय. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये वानखेडे जेव्हा तोंड उघडेल आणि या सगळ्यामधली इत्थंभूत माहिती देईल, तेव्हाच हे प्रकरण नेमकं काय आहे, त्यानं ही मिथेनॉल नेमकं दारूमध्ये का मिक्स केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं का, आणि त्याचबरोबर मिथेनॉल मिक्स केलेली ही दारू त्यानं कुणाकुणापर्यंत वितरित केली होती, हे सगळं आता त्याच्या चौकशीतून समोर येणार आहे. अर्थात त्याला लवकरच कोर्टाच्या समोर प्रोड्यूस केलं जाईल. त्यानंतर पोलीस कोठडी मागितली जाईल आणि मग पोलीस कोठडीच्या माध्यमातून या सगळ्याच गोष्टींची चर्चा त्याच्यासोबत पोलीस करतील आणि मग या चर्चेतून, चौकशीतून, तपासातून अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं समोर येतील. मात्र एकीकडे वानखेडे जरी ताब्यात असला तरी सुद्धा मृतांची संख्या वाढण्याचा धोका आतापर्यंत जाणवतोय, कारण अजूनही 15 मृत्यू डिक्लेअर केलेले आहेत. या व्यतिरिक्त 3 ते 4 लोक अजूनही सिरियस आहेत आणि काही असे सुद्धा आहेत ज्यांना अजूनपर्यंत आयडेंटिफाय जे झालेले नाहीयेत किंवा ज्यांनी दारू प्यायलेली आहे, पण ते लोक नेमके कुठे आहेत, त्यांना काही या सगळ्याचा त्रास होतोय नाही होते याविषयीची कुठलीच माहिती मिळत नाहीये. त्यामुळे असे सुद्धा लोक आहेत. त्यामुळे आता हे सगळेच लोक आयडेंटिफाय करणं आणि या सगळ्यांचे मृत्यू याच दारूमुळे झालेत का हे सगळं निष्पन्न करणं, निष्कर्षावरती येणं आणि मग या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवणं, असं खूप मोठं आव्हान सध्या पुण्याचे पोलीस, पिंपरी चिंचवडचे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या सगळ्यांवरतीच असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.